सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अधिक मासात कुलदेवता पूजन का करावे, चला तर त्याचे महत्त्व जाणून घेऊया। त्या घरात कुलदेवतेचे स्मरण होते त्या घरात श्रद्धा, संरक्षण आणि मंगल भावना टिकून राहते अशी धार्मिक मान्यता आहे। अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास। हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आणि जप, दान, पूजा, सेवा, आत्मशुद्धी यासाठी अत्यंत पुण्यदायी मानला जाणारा काळ आहे। या महिन्यात केवळ देवपूजाच नाही तर आपल्या कुलदेवता, कुलदेवीचे स्मरण व पूजन करणेही विशेष शुभ मानले जाते। कुलदेवता पूजन का करावे तर प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता आणि कुलदेवी असते। आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेला मानले किंवा तिच्या कृपेने कुटुंबाचे रक्षण, सुख, शांती आणि संकटापासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे। अधिक मासात त्यांचे पूजन केल्याने कुटुंबावर कृपादृष्टी राहते असे देखील सांगितले जाते। कुलदेवता पूजन म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्यांचा श्रद्धेचा आदर आहे। या काळात कुलदेवतेचे स्मरण केल्याने घरात सकारात्मकता, एकोपा आणि संस्कार टिकून राहतात अशी भावना आहे। लोकश्रद्धेनुसार कुलदेवीची कृपा असल्यास घरातील कामांमधील अडथळे, ताण, अस्थिरता कमी होते आणि मार्ग सुकर होतो। या महिन्यात केलेला जप, दान, व्रत आणि कुलदेवतेची सेवा अधिक पुण्यदायी मानली जाते। त्यामुळे कुलदेवतेला नैवेद्य, दीप, फुले अर्पण करून मनापासून प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते। घरात स्वच्छता करून, देवपूजा करून कुलदेवतेचे स्मरण करावे। दिवा लावून फुले, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात। शक्य असल्यास कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी। नामस्मरण आणि स्तोत्र म्हणावेत। ज्या घरात कुलदेवतेचे स्मरण होते त्या घरात श्रद्धा, संरक्षण आणि मंगल भावना टिकून राहते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।